हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल। माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला आले मदन भाऊ स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या उद्यामध्ये तिथे लहान मुलांना हे असते, खेळायचं हे असते। परत आता आत ते माहिती वगैरे आहे। संध्याकाळच्या 5:15 झालेल्या आहेत, 5:15च्या दरम्यान तुम्हाला एकदम बेस्ट आहे। रस्ता आहे, असं जाऊन असं जायचं असते। आणि या साईडला तार आहे, या साईडला तार आहे। तार कंपाऊंडच्या पलीकडे रस्ता आहे। रस्त्यावरची वाहन दिसते बघा, बिल्डिंग दिसते बघा पुढे मैदानला। आता ह्या उद्यानाचं स्वच्छता केलेली आहे कामगारांनी भरपूर स्वच्छ केले बघा। किती हे काढलं, पालापाचोळा काढलेला आहे आणि गार्डन एकदम स्वच्छ म्हणजे, आणि झाडे पण व्यवस्थित कटिंग झालेले आहे। झाडे पण व्यवस्थित कटिंग झाली, हे मोठे मोठे लांब झाडे आहेत बघा, अशी छान होती। चला तर आता गार्डनला बाय बाय करूया आपण। आता आपण जाऊया कुपवाडला। आज कुपवाडला जायचं विचार केला आणि फिरायचं मस्तपैकी। कुपवाडला जाऊया बघा, पाठीमागं सूर्य कसा किती छान दिसतोय, एकदम बेस्ट दिसतोय सूर्य मावळताना। छान सीन आहे, बेस्टच। या कधी पण या गार्डनला भेट द्या, लहान मुलं खेळायला, गाई वासरूचं चित्र पाहायला। तुम्हाला कशी वाटली ही गार्डन? स्वर्गीय मदन भाऊ ह्याच्यासाठी केलेले बघा गार्डन किती छान आहे। गार्डन मोठी आहे, लहान मुलं खेळू शकतात, तिथं येऊ शकते लोक आणि छानपैकी खेळणारी मुलांना खेळू द्या। मस्तपैकी खेळायची साहित्य आहे हे बघा। आता बोल दाखवणार आहे मी साहित्य खेळायची, मला पण दाखवले, आता आणि एकदा दाखवले बघा। हे खेळायचे साहित्य आहेत लहान मुलांचे, समोरच जॉगिंगचे साहित्य आहेत, जॉगिंग करू शकता सगळं काही पण, म्हणजे लहान मुलांना हे खेळ आवडणार। आणि लहान मुलांचा जो अभ्यास करून तणाव जे डोक्याचा असतोय ते इथे शांत होऊ शकत आहे। शांतमय वातावरण आलेलं फुलांची फड किती छान आहे, दिसतंय तुम्हाला लाल लाल फुलं आहे एकदम वर छान आहे एकदम फुलं झाडाची। गाई वासराचं चित्र पण मस्त सुंदर आहे। त्यात दाखवल्याने एक बागाचा सुरुवातीचं कसं दाखवलं
यशवंतनगर म्हणून पाण्यात हां आले आले